शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षानिमित्त षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रम आहे। आपल्यासोबत अखिल चित्रे आहेत। अखिल चित्रेजी, खरं तर बाळासाहेबांचं खरं तर हे जन्मशताब्दी वर्ष आहे, कशा पद्धतीने बघताय? काय बाळासाहेबांचे जे खरेखुरे लेकरे आहेत, जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, ज्यांच्या मनात बाळासाहेब त्यांचे विचार हे रुजलेले आहेत आणि बाळासाहेबांनी जे काही शिकवण दिलेलं आहे त्याच्यावरती पदक्रमण करत आहेत, मार्गक्रमण करत आहेत, ते सगळे शिवसैनिक आज आपल्याला इकडे खरेखुरे शिवसैनिक इथे जमताना दिसतील। ते सगळे बाळासाहेबांच्या विचाराचे पाईक जे आहेत ते सगळे शिवसैनिक इथे आहेत आणि यापुढे जे काय लढा पुढचा आहे हे बाळासाहेबांच्या विचारानुसार बाळासाहेबांच्या खऱ्याखुऱ्या शिवसेनेसाठी हे शिवसैनिक द्यायला सज्ज आहेत। खरं तर पण KDMC मध्ये ज्या पद्धतीने दोन भाऊ KDMC मध्ये मनसेनं शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय, परंतु त्याच्या या सगळ्या घटनाक्रमापूर्वी दोन ठाकरे बंधू एकत्रित आले, ते शिंदेच्या विरोधात लढले। आता मात्र निवडणुकीनंतर मात्र असं काय घडलं की KDMC मध्ये लवचिकता आली आणि मनसेनं शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला? हे तर तुम्हाला मनसेला विचारावं लागेल ना। पण राहिला प्रश्न, आता तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र आलेलेत नाही, एकत्र आहेत आजही। आता दोघे तुम्हाला काही वेळात एकत्र दिसतील तर ते एकत्र येतील आणि तुम्हाला जे काय प्रश्न KDMC बद्दल होते किंवा आहेत त्याच्याबद्दल मला असं वाटतं की त्याचं उत्तर मनसेने दिलेलं आहे आणि राजसाहेब तुम्हाला वारंवार भेटत असतात पत्रकारांना, तुम्ही त्याच्याबद्दल त्यांना विचारू शकता। परंतु ही मतदारांची प्रतारणा नाही का? ज्या पद्धतीने दोन्ही ठाकरे बंधू निवडणुकीत एकत्र येतात, वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित संयुक्तिक निवडणुका लढतात, प्रचार करताना मात्र अडाणी आणि शिंदेच्या विरोधातला हा सगळा प्रचार होतो। त्यानंतर मात्र आता सत्ता स्थापनेवेळी ज्यावेळेस गणित जुळवाजुळव करण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र मनसेकडनं हा सगळा पाठिंबा दिला जातो। राज ठाकरेंनी आज फेसबुक पोस्ट लिहत सांगितले की ही राजकारणात लवचिकता दाखवली पाहिजे, तशा पद्धतीची लवचिकता बाळासाहेबांनी देखील दाखवली। आता राजसाहेबांनी ती पोस्ट आज बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लिहिलेली आहे। आता त्याचं जे काही डिकोडिंग जे काय आपण पत्रकारांनी केलेलं आहे, तर मला असं वाटतं की त्याच्याबद्दल डिकोडिंगचे प्रश्न हे मला वाटतं ज्यांनी लिहिलं आहे सन्माननीय राजसाहेबांनी तेच सविस्तर करू शकतात। तर आज सन्माननीय राजसाहेब येणार आहेत आणि ते नेहमी वारंवार पत्रकारांची संवाद साधतात। तर तुम्ही मतदारांची प्रतारणा नाही का? ज्या पद्धतीने निवडणूक लढताना शिंदेचा विरोध, त्या मात्र आता मात्र जी काही लवचिकता दाखवली जाते ती लवचिकता नक्की नेमकी काय? आता ह्याच्यावर खुलासा तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी करू शकतात। शिवसैनिक म्हणून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आपण जर मला प्रश्न विचारला, विश्वासार्हता कमी होत नाहीये का? कारण की दोन बंधू एकत्रित निवडणुका लढतात, त्यामुळे विश्वासार्हता मनसेमुळे शिवसेनेची गमावली जात नाहीये। मुळीच नाही। शिवसेनेची विश्वासार्हता ही मराठी मनांमध्ये आहे। महाराष्ट्राची जी जनता आहे, मुंबईकर जी जनता आहे, त्यांनी या निवडणुकीत देखील मुंबई महानगरपालिकेचे दाखवून दिलेलं आहे आणि ते वारंवार दाखवून देतात। त्याचाच तुम्हाला हे फलित आहे की मुंबई महानगरपालिकेत ज्या प्रकारे तुम्ही ह्याला यशच मानावं लागेल। एक गोष्ट तुमच्या माध्यमातून जनतेला सांगतो की गेल्या वेळी जेव्हा 227 सीट लढवल्या होत्या ना, तेव्हा 84 सीट शिवसेनेने निवडून आणलेलं, त्याचं स्ट्राईक रेट होतं 36 आणि आत्ता 163 सीट लढून आणलेले 65, तर त्याचं स्ट्राईक रेट जवळपास 42% होतं। हे देखील विसरता कामा नये, म्हणून मराठी जनतेने भरभरून मतस्वरूपी आशीर्वाद हे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंना दिलेलं आहे। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। अखिल चित्रे म्हणतात की मनसेने जे काही KDMC मध्ये केलेलं आहे त्या सगळ्या संदर्भात आम्ही काही उत्तरं देणार नाही आहोत। त्या सगळ्या संदर्भातली उत्तरं ही मनसेचे प्रतिनिधी किंवा मनसेचे नेते देतील, अशा पद्धतीचं मत जे आहे ते अखिल चित्रे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।